हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलूचा पराठा। त्यासाठी मी बटाटे घेतले आहेत, ते मी उकडून घेतले आहेत। हे पहा, आता मी भाजीसाठी फोडणी तयार करत आहे। त्यामध्ये मोहरी, जिरं, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, कांदा हे सर्व टाकून आता मी ते परतून घेणार आहे। त्यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकली आहे। मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे हिरवी मिरची फार कमी वापरली आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे पहा, कांदा आपला छानसा शिजला आहे। त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। हे पहा, मी गरम मसाला, चाट मसाला, मिरची हे सगळं टाकून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये बटाटे टाकणार आहे। उकडून मॅश केलेले बटाटे आहेत, ते मी टाकणार आहे। हे पहा, आता आपण ह्याला व्यवस्थित छानसं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी शेवटी कोथिंबीर ॲड केली आहे। हे पहा, छान आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण ह्याचे पराठे बनवणार आहोत। हे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे भाजी घालून असं छानसं भरून घेत आहे। हे पहा, आता आपल्याला याला छानसं लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। हे पहा, मी अशा प्रकारे हलकं लाटत आहे। हे पहा, लाटून झालेला आहे, तयार आहे आपला पराठा। आता आपण याला भाजून घेऊयात छानसं। हे पहा, मी पॅनवर याला टाकून घेतलेला आहे। किती छान भाजला गेलेला आहे पहा। आता आपण याला ऑइल लावून घेऊयात आणि दुसरी साईड पण छानशी भाजून घेऊयात। हे पहा, तयार आहे आपला पराठा, सर्वांच्या आवडीचा टेस्टी पराठा।